नमस्कार, सुहासिनीज लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. सकाळी परत स्वयंपाकाची तयारी सुरू झालेली आहे. चहा पाणी सगळं आटोपलेलं आहे सकाळचं. मुलींना क्लासला सोडून आलेली आहे आणि येताना मी भाजी आणलेली आहे. येताना गंगाफळ आणि कारले आणलेले, 10 रुपयाची आपली कोथिंबीर, 5 रुपयाच्या मिरच्या, असा मी बाजारसोबत घेऊन आलेली आहे. सकाळचा भाजीचा प्रश्न तर सुटतो, पण रात्री काय करायचं हा खरंच खूप मोठा प्रश्न पडतो. सकाळी ना खूप घाई असली ना तरी पण पटपट आपण काहीतरी मॅनेज करतो आणि जेवण बनवूनच टाकतो सगळ्यांचा विचार करून. पण रात्री आपल्याकडे 4 भाज्या जरी असल्या ना तरीही विचार करावा लागतो की आता परत कुठली करायची. सोबत ना मी 10 रुपयाचे लिंबूही आणलेले आहेत. सकाळी ना 7 ते 7:30ला जाते ना मी भाजी घ्यायला, तर त्यावेळेस ना माझी चांगली ओळख झालेली तिथल्या भाजीवाल्या ताईंशी. आणि ना बघा 5 रुपयात मला केवढ्या मिरच्या दिल्या आहेत त्यांनी, लाल, स्वतः निवडून दिलेल्या. सकाळी ना सगळ्या स्त्रियाच बसत असतात भाजी विकायला तिथे. आणि माझ्याशीही त्यांची छान ओळख झाली आहे, माझीही त्यांच्याशी छान गट्टी जमली आहे. त्यामुळे कधी कधी ना जास्तीचं थोडंफार म्हणजे चांगली मैत्री जर झाली ना आपली कुठल्याही व्यक्तीशी, तर नक्कीच थोडाफार तरी आपला फायदा होत असतो. आणि हे टोपलीमध्ये ना लसूण ना बऱ्याच दिवसापासून मी आणले होते ना, तसे ठेवलेले होते. पण ना जरा त्यांचं, ही टोपली मला भाजी धुवायला किंवा इतर वेळेस बऱ्याचदा लागते, म्हणून मग मी काय केलं, कारली आधीच धुतलेली होती कारले, मग मिरच्यानंतर धुवायच्या होत्या म्हणून टोपली खाली करून घेतली आणि लसूण हवेशीर राहावा म्हणून ती जी माझ्याकडे भाजीची बॅग आहे ना त्याच्यात ठेवला की चिलटे पण बसत नाही. छान मला या लाल मिरच्यांना बघायलाच खूप आवडतात आणि त्यांची भाजी बनवायला आवडते. उन्नती क्लासला जातानाच ना मला सांगून गेलेली की मम्मी आज येताना ना आल्यावरती मला वरण भात खायचं आहे गरम गरम, आणि त्यावरती तूपही पाहिजे. माझ्याकडचं ना घरातलं तूप संपलं होतं. ॲक्च्युली काय झालं, मागच्या महिन्यात ना मला घशाचा त्रास झाल्यामुळे ना मग मी चहाच घेत नव्हती. घेतला तर क्वचित घेत होती, तर दूध ना अगदी थोडंसंच मागवत होती, अर्धा लिटर वगैरे असं. मग साय निघत नव्हती, तर मग अगदी कमी प्रमाणात साय निघाली तर निघाली, तर मग त्यामुळे ना साचलीच नाही साय. मग मी यावेळेस परत चितळेचं तूप आणलेलं. आपण पनीर, तूप अशा वस्तू ज्याही घेतो ना तर त्या कंपनीच्याच घ्याव्यात, कारण की सुटं जर घेतलं ना तर ते भेसळयुक्त 100% असतं, म्हणजे 99% तरी असतं. कारण की ना तुम्ही म्हणाल तुला काही माहिती आहे का, पण नाही, फूड इंडस्ट्रीशी माझा खूप जवळचा संबंध आहे म्हणून मी तुम्हाला सांगते. कंपनी कसं असतं, त्यांचा ब्रँड त्यांना मेंटेन ठेवायचा असतो, म्हणून कधीही ना ते भेसळ करत नाही मोठ्या मोठ्या कंपन्या. पण जर असे छोटे मोठे दुकानं असतात तिथे बघा, स्वीट मार्ट वगैरे असतात, तिथून ना पनीर किंवा तूप घेतो ना ते भेसळयुक्त असतं. या पॅनचा ना मी आता बऱ्यापैकी उपयोग करायला लागलेली आहे. ॲक्च्युली ना याची रुंदी म्हणजे थोडी मोठी घ्यायला हवी होती आणि उंची जास्त पाहिजे, मग ना त्या पॅनमध्ये करपलं नसतं. पण आता जी भाजी करणार आहे मी गंगाफळाची, तिला पाणी सुटतं म्हणून मग ती काही करपणार नाही. हे पण भलारी याच कंपनीचं आहे. तुम्ही घेणार असाल ना कढई घ्या, कारण की याची प्राईजही काही कमी नसते. त्यापेक्षा कढई घेतलेली परवडते. पॅन टाळा, मी असं सांगेल. मला असं वाटतं, मी माझा स्वयंपाक बऱ्यापैकी दाखवत असते, पण मग मला असं वाटतं या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहेत त्या काय काय बनवत असतील रोज सकाळी. जवळपास ना आपण महाराष्ट्रीयन लोकांचं थोडाफार फरक असतो खाद्यसंस्कृतीमध्ये. भाज्या तर सारख्याच येतात. ॲक्च्युली ना फळभाज्या आरोग्यासाठी खूप चांगल्या असतात असं मी डॉक्टर जोशना पाटील ना यांच्या म्हणजे भाषणा थ्रू खूप ऐकलेलं. आपलं पावसाळ्यात ना पडवळ, दोडके, नंतर तोडली, आणि त्यांनी 5 भाज्या सांगितलेल्या होत्या, कारले, आणि 5वी भाजी कुठली सांगितली होती मी आठवून परत सांगते. तर या भाज्या ना आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. तर आठवड्यातून आपण या भाज्या खायलाच पाहिजे. इकडे पडवळ तर नाही मिळत, नाशिकला आणि मुंबईला आणि पुण्यालाही मिळत असेल, पण पडवळ ना दिसायला असं लांबट सापासारखी दिसतं, पण खरंच आरोग्यासाठी खूप चांगली भाजी आहे. कारण की मी हॉस्पिटलमध्ये पण आठवड्यात 2-3दा दिलेली होती मी ज्यावेळेस
म्हणजे माझं कोणीतरी जवळचं ॲडमिट होतं त्यावेळेस मी बघायची की पडवळची भाजी ना खूप प्रमाणात दिली जायची. मग मला त्यावेळेस ना तिथल्या जे आपले डायटिशियन असतात त्यांनी सांगितलेलं की ही भाजी आरोग्यासाठी खूप चांगली आहे. आणि डॉक्टर ज्योत्स्ना पाटील यांचंही मी जेव्हापासून ऐकलं आहे ना तेव्हापासून मी जेवणाच्या पण माझ्या थोड्या पद्धती चेंज केलेल्या आहेत. आता ना मिस्टरांना चहा हवा होता, कधीतरीच घेतात ते, जास्त चहा घेत नाही. पण मग मला मोह झाला असताना चहा पिण्याचा, मग मी त्यांना सांगितलं मी हळद दूध बनवते तुमच्यासाठी आणि मग ना तुम्ही चहा घेऊ नका. म्हणजे माझ्यामुळे त्यांना शिक्षा. ॲक्च्युली ते जो मला घशातला त्रास झाला होता मी त्यानंतर ना खूप घाबरलेली. मेन म्हणजे चहा पिणं आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं नाही. मी खूप चहा पित होती. म्हणजे काय होतं, आपण स्त्रियांना खरंच खूप जास्त जण जे चहा घेतात ना, आपण भूक मारण्यासाठी ना आपण चहा घेऊन टाकतो. म्हणजे आता नाश्ता करण्याच्या आधी ना आपल्याला खूप म्हणजे सकाळी कामांची खूप घाई असते आणि त्यावेळेस भूक असते, पण आपण म्हणजे नाश्ता करायलाही आपल्याकडे वेळ नसतो. आपण आपल्या आरोग्याशी ॲक्च्युली खेळतच असतो असं म्हटलं तरी चालेल. आणि मग ना चहा पिऊन घ्यायचा एकदा, दोनदा, तीनदा. आणि मग काय होतं, चहा प्यायल्यामुळे ना भूक मारली जाते. मग सगळेजण म्हणजे मिस्टर ऑफिसला गेल्यावर, मुलं शाळेत गेल्यानंतर मग आपण चहामुळे आपली भूक गेलेलीच असते. मग केला तर केला, नाश्ता करतो, नाहीतर नाही पण करत. असं बहुतेक स्त्रिया करतात. पण हे खरंच खूप त्रासदायक आहे. हे मला मागच्या महिन्यात समजलेलं. कारण ना आरोग्यापेक्षा कुठलीही मोठी गोष्ट नाही आहे. कितीही पैसा असू द्या, काहीही असू द्या आपल्याकडे, पण ज्या वेळेस ना म्हणजे आपली तब्येत बिघडते ना, तर म्हणजे पैसाही उपयोगी येतो, मान्य आहे डॉक्टरांकडे जाण्यासाठी. पण म्हणजे जर आपल्याला त्रास होत असेल ना तर कुठेच चित्त नाही लागत, एवढं बेचैन होतो आपण. आणि काय करू काय नको करू म्हणून ना मग मी जरा काळजी खरंच घ्यायला लागलेली आहे. नंतर मी ना मग थोडंसं हळद दूध मी पण घेतलेलं आणि दूध म्हणजे साखर पण टाकलेली नव्हती. तर त्यामध्ये ना मी खारीक पावडर अर्धा चमचा टाकलेली. नंतर ना मी हॉल आवरायला घेतला. म्हणजे खूप असा पसारा झालेला होता, बऱ्यापैकी तर आधी आवरूनही झालेला होता माझा. कारण की शूटिंग करायचं म्हटलं ना मग कमी वेळ पडतो आणि मग ना किचनमध्ये वेळ जास्त द्यावा लागतो. तर त्यामुळे काय होतं, इकडे दुर्लक्ष होतं. पण एकदा सगळेजण प्रत्येकजण आपापल्या कामासाठी घराबाहेर गेला की मग मी माझी कामं करायला मोकळी असते. आकाशाकडे बघितलं तर एवढं भरून आलेलं होतं सगळं की विचारायलाच नको. खूप ढग जमा झालेले होते, असं काळं भोर झालेलं होतं. आणि माझ्या झाडांना ना छान फुलं आलेली होती, हिरवीगार पण झाडं दिसत आहेत. मी ना लिक्विड आणलेलं आहे नर्सरीमधून झाडांना टाकण्यासाठी आणि खूप फुलं येण्यासाठी. मी ते तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल पुढच्या वेळेस. आणि खत पण आणलेलं आहे. इकडे ना महालक्ष्मी ना खूप छान वाटतं, सेलिब्रेट केलेली जातं. म्हणजे सेलिब्रेटपेक्षा म्हणता येईल की या भागामध्ये महालक्ष्मी बसवली जाते आणि जवळपास प्रत्येकाच्याच घरी असते असं आहे वाटतं. कारण की ना म्हणजे इकडे महालक्ष्मीसाठी ना खूप अशी स्त्रियांची कामाची घरातील स्वच्छतेची ना खूप धावपळ चाललेली आहे. आणि जवळपास शाळेला ऑफिसला पण ना रक्षाबंधन पोळा सुटीच नव्हती, आता महालक्ष्मीला देणार आहेत. मलाही जायचं आहे 1-2 ठिकाणी महालक्ष्मीला. तर ओटी वगैरे घेऊन जातात का? मी या आधी ना कधी महालक्ष्मीच्या पूजेसाठी गेलेली नाही आहे, म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. कारण की आमच्या इकडे कानबाई किंवा म्हणजे नवरात्रीत वगैरे ना आपण ओटीच घेऊन जात असतो. तुमच्याकडे जर आपलं महालक्ष्मी बसत असतील तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा की जाताना आपण काय काय घेऊन जायचं असतं दुसऱ्यांकडे. म्हणजे आम्हाला जेवणा वगैरेसाठी बोलवलेलं आहे, तर मग मी काय काय घेऊन जावं सोबत, तर यासाठीच मी तुम्हाला सगळ्यांना विचारते. नंतर आंघोळ वगैरे आटपून घेतली आणि मग मी ना गणपती बाप्पांची आरती वगैरे करण्यासाठी आली. सकाळी ना खरं तर खूप धावपळ असते आणि मग त्याच्यामुळे ॲक्च्युली देवासाठी आपण वेळ काढायलाच हवा, पण नव्हतं मला शक्य होत. कारण की सकाळी मला क्लासला सोडणं आणणं त्यामध्ये पण बऱ्यापैकी वेळ जातो. मिस्टरांना 9:30 ऑफिसला जायचं असतं, टिफिन द्यायचा असतो. ॲक्च्युली जेवण बनवण्यापूर्वीच अंघोळ करायला हवी, पण तेही शक्य होत नाही कधी कधी.
शांततेत पूजा केली ना अधिक प्रसन्न वाटतं. जर घाईत पूजा केली तर मग थोडं म्हणजे असं मन तिथं 100% नसतं आपलं देवपूजेत. नंतर ना हा जो कोपरा आहे तो मला चेंज करायचा होता, कारण की मी त्याला बघून बघून ना खूप बोर झाली होती. किचनमध्ये ना मला आता जरा पसारा पसारा वाटत होता, कारण की तेच तेच बघून आपल्याला पण कंटाळवाणं वाटतं. तुम्हाला वाटतं का असं, की मलाच वाटतं? मला कधी कधी हाही प्रश्न पडतो. साखरेचा डबा खाली झालेला होता. चहा पावडर थोडी म्हणजे बऱ्यापैकी शिल्लक होती, ती मी बर्नीमध्ये काढून घेतली आणि तोही डबा मी घासण्यासाठी ठेवून दिला. आता तर ना मी खूप कमी बदल करते किचनमध्ये, घरामध्ये. पण यापूर्वी ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवत नव्हती ना, तर खूप वेळेस मी आठवड्यातून 2-3दा तरी माझं किचनची भांडी इकडची तिकडं किंवा काही वस्तू इकडची तिकडं करायची, कारण की ना मला हे सगळं करून ना खूप फ्रेश वाटतं आणि त्यानिमित्ताने स्वच्छताही होते. तुमच्या सगळ्यांचं नेचर पण जवळपास असंच असेल, कारण की सेम नेचरवालेच लोक एकत्र येतात. कारण की समविचार नसतील ना तर तुम्ही माझा व्हिडिओही बघितला नसता. तुम्हालाही खूप स्वच्छता आवडत असेल म्हणूनच तुम्ही माझा व्हिडिओ बघतात. नंतर ना तुम्ही कोण कोण अशा पद्धतीने सारखे चेंज करत असतात. मिस्टर तर मला म्हणतात की तुला जर भिंती सरकवता आल्या असत्या तरी तू सरकवून टाकल्या असत्या. पूर्वी ना मला ते खूप रागवायचे, कशाला इकडं तिकडं बदल करते, स्वतःला त्रास करून घेते. पण आता ना त्यांना सवय झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी किती सांगितलं तरी मी काही ऐकत नाही. जे करायचं असतं तेच करते आणि मला याच्यातून आनंद मिळतो, छान फ्रेश वाटतं, म्हणून मग मी हे सगळं करत असते. काही जणांना ना घरातले कामं करणं म्हणजे छोटेपणा वाटतो, स्मॉल थिंकिंग वाटते, छोट्या विचारांची लोकं वाटतात, असंही काहींचे विचार असतात. पण ना माझा याकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप वेगळा आहे, कारण की मी ना जापानीज लोकांचे खूप व्हिडिओ बघते. म्हणजे यापूर्वी तर इतकी बघायची की मला अक्षरशः वेड लागलं होतं. 93 इयर्स ओल्ड ग्रँडमा हे यूट्यूब चॅनल बघून तर ना मी म्हणजे ना थक्कच झालेली, कारण की त्या 93 वर्षाच्या आजी म्हणजे जापानीज लोकांबद्दल तुम्हाला माहितीच असेल, ते सगळी कामं त्यांची ती करतात आणि ते कामं म्हणून नाही बघत, त्याकडे एक्सरसाइज किंवा एक मनोरंजन म्हणून बघत असतात आणि एक ते आवड, कला हे पण जपण्याचा खूप प्रयत्न करतात. त्यांचं लाईफ खूप इंटरेस्टिंग आहे जर एकदम खोलात विचार केला तर. इकिगाई पुस्तक जर तुम्ही वाचलं असेल ना, तर त्यामध्ये दिलेलंच आहे की म्हणजे आपण स्वतःला बिझी ठेवलं ना, तर त्यामुळे आपण आनंदी राहतो, फ्रेश राहतो आणि अनावश्यक जे विचार असतात ना, ते आपल्या मनामध्ये येत नाही आणि हे खरं आहे. आता काही जणांना ना म्हणजे आता मी जी भांडी घासते ती मी का घासत असावी घरी, कारण की ना बघा आता मी ट्रान्सफर करून इकडे आल्यानंतर ना म्हणजे वेळ जात नाही, कारण ना नवीन ठिकाणी वेळ घालवणं खूप कठीण जातं. आपल्या आधीच्या ठिकाणी ना ओळखी असतात, प्रत्येक कप्पा कप्पा आपल्या घराचा ओळखीचा असतो. नवीन ठिकाणी ॲडजस्ट होताना ना ट्रान्सफरवाल्यांना विचारा किती वेदनादायी हा प्रवास असतो त्यांचा. मिस्टर ऑफिसला चालले जातात, त्यांनाही त्रास होत असेल बदली म्हणजे झाल्यानंतर ॲडजस्ट व्हायला, पण ते अतिरिक्त काम असतं म्हणून मग ते बिझी होतात. मुलंही खूप त्रास होतो मुलांना, शिक्षणात पण खूप त्रास बिचाऱ्यांना झेलावा लागतो. पण काही दिवसांनी त्यांचे फ्रेंड्स होतात, ते पण ॲडजस्ट होतात. पण प्रत्येक ठिकाणी ना जी घरी स्त्री राहते ना, तिला आजूबाजूचे लोक म्हणजे नाही बोलत काही वेळेस, म्हणजे तो परिसर अनोळखीच राहून जातो. तर हे सगळं स्वीकारणं ना खूप जड जातं. मग त्यामुळे ना मी स्वतःला बिझी ठेवण्याचा प्रयत्न करते की कुठलेही काम कमी मानत नाही आणि त्यामुळे ना मग माझी करमणुकी होऊन जात असते. नंतर ना भाग्यश्री ताईंनी मला ना स्वामींची मूर्ती दाखवायला सांगितलेली होती, मी ती तुम्हाला दाखवलेली आहे.
मी एवढं काय एक्सप्लेन केलेलं, एका ताईंनी ना मला कमेंट केलेली की म्हणजे ना मी कालच्या व्हिडिओमध्ये चांगलं बोललेली होती की जे तयारी वगैरे करून व्हिडिओ बनवतात ना, खूप छान अतिरिक्त मेकअप म्हणजे खूप जास्त मेकअप वगैरे करून, मी उलट त्यांचं कौतुक केलेलं होतं, पण त्यांनी गैरसमज केलेला. त्या म्हणत होत्या की लोक कामवाली बाई लावून कामं करून घेतात आणि जसे काम केलं ना तसं ते ॲडजस्ट करतात. जे ॲडजस्ट करत नाहीत ते त्यांच्या मते छोट्या विचारांचे लोक असावेत. तसं नाही ताई, कामवाल्या मावशींचं आम्ही खूप ॲडजस्ट करतो आणि आमचे छोटे विचार नाही आहे. ही प्रत्येकाची आवडनिवड वेगवेगळी असते. चला आता आपण परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, नवीन काहीतरी नवीन विषयावरती. हे स्टँड माठाचं आहे मला विचारलं होतं, म्हणून मी सांगते की माठाच्या स्टँडवरती मी मिक्सर ठेवलं आहे.